फिर्यादी महिला आहेत करीना खुराना, वय 57 वर्ष, या राहणार प्रतापनगरला आहेत. या संध्याकाळी 7 वाजता सुमारास त्यांचं ब्युटी पार्लरमधून त्या जवळच्या त्यांचा मुलगा आहे, त्याचा एक कॅफे कॉफी डे आहे, त्याच्या इकडे चालल्या होत्या. त्या दरम्यान 2 मुलं त्यांची वाट पाहत बाहेर थांबलेले होते. जशा त्या त्यांच्याकडून पास झाल्या त्यापैकी एका मुलाने त्यांच्या डोक्यात जोरदार रॉडनी प्रहार करून त्यांना जखमी करून तिथून पळून गेले. त्यावरून पोलीस स्टेशन प्रतापनगर इथं अपराध क्रमांक 309/24 कलम 118 BNS भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्या गुन्हा तपास समांतर गुन्हेशाखा युनिटवर आपण करत होते. त्या तपासामध्ये आम्ही फिर्यादी जखमी महिला, तिचे संपूर्ण नातेवाईक, मुलं, सुना, तिच्या ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या मुली या सर्वांना विचारपूस केली. पण कुणीही त्या महिलेचं कुणाचं भांडण वगैरे असल्याचं कधीही सांगितलं नाही. त्या महिलेचा सर्वांशी व्यवहार अतिशय चांगलेला होता आणि अतिशय मनमिळावू स्वभावाची ती महिला होती, आम्हाला माहीत पडलं. मग अशा महिलेला कोण मारेल, त्यामुळे हे उलगडा करणं आवश्यक होतं. आम्ही इतर तांत्रिक बाबी गोळा केल्या, सीडिया, डंडाटा, पण त्यात आम्हाला काही मिळून आलं नाही. त्यावरून या गुन्हा तपास करण्याकरता आम्ही इतर तांत्रिक पुराव्यावरती भर दिला. त्यात आरोपी जाण्याच्या मार्गावरून आम्ही कॅमेरेज ट्रेस केले. त्या ठिकाणी आम्हाला आरोपींचे क्लिअर कट फोटोज मिळाले आणि त्यानंतर आम्ही मग ते फोटोज सर्वसामान्य लोकांना दाखवून आणि आमच्या गोपनीय माहितगारांकडून त्याचा शोध घेतला असता. त्याचा जो मुख्य रॉड मारणारा जो मुलगा होता कुणाल शंभरकर, याच्याविषयी आम्हाला माहीत पडली. त्याला आम्ही आधी बुट्टीबुरी सातनेर इथून पिक केलं. त्यात त्यांनी कबुली दिली आणि त्यासोबत त्याचा भासा साहिल कांबळे हा धोबीनगर इथे राहणारा होता असं त्यांनी सांगितलं. आणि तिला मारण्याकरिता त्या महिलेचा भासा सिद्धांत गुलाटी याने त्यांना सांगितल्याचं कबूल केलं. तर आम्ही नमूद तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी आम्ही पुरुष प्रतापनगरच्या ताब्यात त्यांना दिलेला आहे. कारण का होता? हा जो आरोपी आहे सिद्धांत गुलाटी, हा फिर्यादी महिलेचा बहीणलेक आहे. म्हणजे फिर्यादी ही त्याची मावशी आहे. काही वर्षा अगोदर तो राहत असलेल्या फ्लॅटमधून त्याला काढून टाकण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर ही जी फिर्यादी महिला आहे ती आपल्या परिवारासोबत राहत होती आणि कुठेतरी यांचं पारिवारिक मतभेद होते या सिद्धांत गुलाटीच्या मनामध्ये आणि त्याच रागातून भरातून त्यांनी ते कृत्य केलेलं आहे. आरोपी काय काम धंदे करतात? कुणाल शंभरकर आणि साहिल कांबळे हे दोघंही खाजगी काम करतात. साहिल हा फक्त 21 वर्षांचा आहे, कुणाल हा 32 वर्षांचा आहे. तो फक्त खाजगी काम करतो. आता समोरचे तपास काय? आता समोरचा पुढील तपास पोलीस प्रतापनगर हे करीत आहेत.